अचानक माझ्याजवळ आला आणि हसत म्हणाला, हे आधी काढलं तरच पुढचं काम करायला सोपं होईल. मी काही समजण्याआधीच त्याने माझा परकर अलगद काढला. क्षणभर मी अवाक झाले. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तो फक्त हसत राहिला. मीही काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे, आता माझी पाळी. मी त्याची पॅन्ट काढली आणि तेवढ्यात आम्ही दोघेही मोठ्याने हसायला लागलो, कारण आम्ही अंगणात कपडे धुण्याचं काम करत होतो. त्याने माझा परकर वाळत घालण्यासाठी काढला होता आणि मी त्याची पॅन्ट दोरीवर टांगण्यासाठी घेतली होती. तेवढ्यात काळे ढग चमू लागले, वारा जोरात सुटला आणि दूरवर विजा चमकू लागल्या. आम्ही दोघांनी घाईघाईंनी उरलेले कपडे दोरीवर लावायला सुरुवात केली. मला वाटलं पाऊस येणार नाही, पण हवेतला गारवा काही वेगळाच सांगत होता. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि एकच विचार मनात आला, जर आता पाऊस आला तर पुन्हा सगळं काम सुरुवातीपासून करावं लागणार होतं. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. दोरीवर वाळत घातलेले कपडे एका मागोमाग एक फडफडू लागले. मी वर आकाशाकडे पाहिलं तर काळे ढग पूर्ण पसरले होते आणि क्षणातच पावसाचे मोठमोठे थेंब पडायला सुरुवात झाली. मी घाईघाईने दोरीकडे धाव घेतली. तोही दुसऱ्या बाजूने कपडे काढायला लागला. कधी माझ्या हातात त्याचा शर्ट यायचा तर कधी त्याच्या हातात माझा परकर. दोघांची अक्षरशः धावपळ सुरू झाली होती. वारा इतका जोरात होता की कपडे हातात धरले तरी उडून जात होते. मी एकीकडे चादर आवरत होते, तो दुसरीकडे पॅन्ट शर्ट गोळा करत होता. इतक्यात एक टॉवेल दोरीवरून उडून थेट अंगणातल्या झाडावर अडकला. तो हसत म्हणाला, हा आता खाली येणार नाही. मीही हसू आवरू शकले नाही, पण पाऊस मात्र आणखी वाढत होता. क्षणात आम्ही दोघेही पूर्ण भिजलो. केसातून पाणी टपकत होतं. हातात कपड्यांचा मोठा गट्टा होता. मी धावत घराच्या ओठ्यावर पोचले. तोही मागोमाग आला. आम्ही दोघांनी मिळून सगळे कपडे घरात आणून खुर्च्यांवर आणि दोरीवर पुन्हा पसरवायला सुरुवात केली. घरभर ओल्या कपड्यांचा सुगंध दरवळत होता. खिडकीतून येणारा गार वारा आणि बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस पाहत आम्ही काही क्षण शांत उभे राहिलो. मग तो हसत म्हणाला, आपण 5 मिनिटं उशीर केला असता तर पुन्हा सगळे कपडे धुवावे लागले असते. मीही हसून उत्तर दिलं, आज वेळेवर धावलो म्हणून वाचलो. तेवढ्यात वीज कडाडली आणि दोघेही न कळत दचकून एकमेकांकडे पाहू लागलो. पुढच्या क्षणी आम्ही मोठ्याने हसायला लागलो, कारण काही वेळापूर्वी सुरू झालेली साधी कपडे काढण्याची धावपळ आता पावसामुळे आयुष्यभर लक्षात राहील अशी मजेशीर आठवण बनली होती. पाऊस जवळजवळ तासभर कोसळत राहिला. घराच्या कौलावर पडणाऱ्या पावसाचा आवाज संपूर्ण वातावरण भरून टाकत होता. आम्ही दोघांनी मिळून ओले कपडे पुन्हा नीट पसरले. खिडक्या उघडल्या, पंखा लावला आणि प्रत्येक कपडा नीट सुकावा म्हणून काळजीपूर्वक जागा बदलत राहिलो. इतक्यात वीज गेली आणि घरात मंद अंधार पसरला. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहून हसलो, कारण सकाळपासून साध्या कामाची सुरुवात झाली होती आणि आता ती एक छोटासा साहसाचा अनुभव बनली होती. काही वेळाने पाऊस कमी झाला. आकाशात हलकासा उजेड दिसू लागला. आम्ही पुन्हा अंगणात गेलो. दोरी अजूनही ओलसर होती, पण वारा आता मंद झाला होता. जमिनीवर पडलेली काही पानं गोळा करताना त्याने हसून विचारलं, आजचा दिवस लक्षात राहील ना? मीही हसत उत्तर दिलं, हो, कारण एवढ्या धावपळीतही आपण एकदाही चिडलो नाही. तो म्हणाला, काही कामं एकट्याने केली तर ओझं वाटतं, पण सोबत केली असेल तर तीच कामं आठवण बनतात. त्याचं ते वाक्य मनाला भिडलं. आम्ही दोघांनी अंगण साफ केलं, रिकाम्या बादल्या जागेवर ठेवल्या, दोरी पुन्हा घट्ट बांधली आणि उरलेले कपडे नीट लावले. थोड्याच वेळात ढग बाजूला झाले आणि संध्याकाळचं कोवळं ऊन अंगणात पसरलं. त्या उन्हात कपडे हळूहळू सुकू लागले. हवेत मातीचा सुगंध दरवळत होता. मी त्या सुकणाऱ्या कपड्यांकडे पाहिलं आणि मनात विचार आला की काही वेळापूर्वी याच कपड्यांसाठी किती धावपळ झाली होती. आता मात्र सगळं शांत झालं होतं. आम्ही ओट्यावर बसून गरम चहा घेतला. पावसाच्या आठवणीवर हसत गप्पा मारत राहिलो. त्या दिवशी आम्हाला जाणवलं की आयुष्यातले सर्वात साधे प्रसंगही योग्य सोबत असेल तर आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या सुंदर आठवणी बनतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात कोवळं ऊन पडलं होतं. कालचा मुसळधार पाऊस जणू काही झालाच नव्हता, असं सगळं वातावरण प्रसन्न दिसत होतं. दोरीवर लावलेले कपडे आता पूर्णपणे सुकले होते. मी एक एक कपडा उतरवू लागलो. तोही माझ्या शेजारी येऊन मदत करू लागला.
कालची धावपळ आठवली की दोघांनाही नकळत हसू येत होतं. तो म्हणाला, काल जर आपण वेळेवर कपडे काढले नसते तर पुन्हा सगळं धुवावं लागलं असतं. मीही हसत उत्तर दिलं, हो, पण त्या पावसामुळे एक छान आठवण तरी मिळाली. आम्ही कपड्याच्या घड्या घालत बसलो. प्रत्येक कपडा नीट दुमडून जागेवर ठेवत होतो. काम संपलं तेव्हा घरात एक वेगळी शांतता होती. स्वयंपाकघरातून चहाचा सुगंध येत होता. मी 2 कप चहा घेऊन आलो. आम्ही ओठ्यावर बसलो आणि गरम चहाचे घोट घेत पावसाने धुवून निघालेल्या अंगणाकडे पाहत राहिलो. समोरच्या झाडाच्या पानावर अजूनही पाण्याचे थेंब चमकत होते. चिमण्या पुन्हा अंगणात येऊन चिवचिव करू लागल्या होत्या. तो म्हणाला, काही दिवस फक्त कामाचे असतात, पण काही दिवस आठवणी बनून राहतात. मी मान हलवली, कारण त्याचं बोलणं अगदी खरं होतं. एक साधा पावसाचा दिवस, कपडे वाचवण्याची धावपळ, घरभर झालेली लगबग आणि शेवटी मिळालेला निवांत चहा, या सगळ्यामुळे त्या दिवसाला एक वेगळं स्थान मिळालं होतं. संध्याकाळी आम्ही पुन्हा अंगणात गेलो. दोरी आवरली, रिकाम्या बादल्या जागेवर ठेवल्या, सगळं काम संपलं. तेव्हा मनात एक समाधान होतं. मोठ्या घटना नेहमीच आठवणीत राहत असतात असं नाही. कधीकधी अशा छोट्या, साध्या आणि मनापासून जगलेल्या क्षणाचाही सुगंध आयुष्यभर मनात दरवळत राहतो. आणि त्या पावसाळी दिवसाने आम्हाला तेच शिकवलं. काम कितीही साधं असलं तरी ते एकत्र केलं तर त्याची आठवण कायम सुंदर राहते. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो आणि त्या दिवसाची गोष्ट तिथेच संपली, पण ती आठवण मात्र मनात कायमची जपली गेली.